उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंवर खोचक टीका केली आहे। लोकसभा निवडणुकीत मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचं काम केलं जात आहे असं म्हणतील आणि महाराष्ट्रात मतं मिळवण्यासाठी काम करतील अशी टीका त्यांनी केली। लोकसभा निवडणूक लागेल त्यावेळी आपल्या सोबत असलेल्या पक्षाचं काम करायचंय असा सल्ला त्यांनी दिला। छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्यव्यापी संविधान गौरव मेळाव्यातून अजित पवारांनी विरोधकांवर निशाणा साधलाय। आता बघा लोकसभेच्या निवडणुका आल्या, आता मुंबईमध्ये सुरूच होईल काहींचं की महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचं काम चाललेलं आहे। हाही एक डाव आहे। निवडणुकीच्या निमित्तानं मराठी माणसाची महाराष्ट्रीयन माणसाची मतं मिळवण्याच्या करता काहीतरी अशा पद्धतीनं वल्गना करायच्या, लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण करायची। संविधान बचाव देश बचाव, जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत कोणताही मायेचा लाल हे संविधान बदलू शकत नाही। शंका त्यांच्या मनामध्ये निर्माण करण्याच्या करता, अस्वस्थता त्यांच्या मनात निर्माण करण्याच्या करता हे अशा प्रकारच्या काहीतरी बातम्या सोडल्या जातात। कुठपर्यंत धागेदोरे जातात ते पहा। कुणी मायेचा लाल असला तरी त्याला सोडायचा नाही। अरे तुम्हाला एवढं आई वडिलांनी जन्माला घातल्यानंतर तुम्हाला नवी पिढी बर्बाद बेचिराग करण्याचा अधिकार दिलाय कुणी? त्यांना चुकीच्या रस्त्याने जाण्याच्या करता तुम्ही स्वतः पैसे कमवण्याच्या करता असले धंदे करता। यांना तर असल्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे। अजिबात त्यांना कुठं मुलायजा ठेवण्याचं कारण नाही।